हिमचक्रधरांद्री पंकजरता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आह्लादिता चिद्रम्यादिपलोग पुष्पयिता नंदादिशानोजिता सद्धर्मोक्ति सुरांजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। कृष्ण शेवटी आठवतो दृष्टांत द्विभार्याचा। तैश्याच्या उपसाती ना जेने आपण पे दिले त्याशी आपण पे देती जैसा द्विपर्याची। तैश्याचे उपसाती म्हणजे अशाच उपासण्यात घालतात की जेने आपण पे दिले, ज्याने सर्वस्व परमेश्वराला दिलं त्याशी आपण परमेश्वर देतात। कशास्तव जैसा द्विभार्याचा। द्विभार्या म्हणजे दोन पत्न्या, एक पत्नीची मारामाऱ्या म्हणजे हा दृष्टांतच काय, दोन पत्न्या द्विभार्याची। द्विभार्याचा दृष्टांत आपण करू। कोणी एका ते दोन स्त्रिया असते, कोणी एकाला दोन स्त्रिया आहेत, एक आवडती आहे एक नावडती आहे। नावडतीच्या ठाई अन्न वस्त्र अलंकार जेवणे हसणे खेळणे। नावडतीच्या ठिकाणी तो काय करतो, अन्न वस्त्र अलंकार जेवणे हसणे खेळणे हे सर्व कामं करतो। पण आपण पे ते जे सर्वस्व जे आहे ते आपण पे आवडतीला देतो। तैसे परमेश्वर अनुसरले अशी हसणे खेळणे करते, पण आपण पे ते भक्ताची देते। हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती बेलोपुरी निरोपला। हा दृष्टांत स्वामींनी भट्टोबासाला बेलोपूरला निरोपलेला आहे। दृष्टांताची लीळा क्रमांक उत्तरार्ध 341। डांगुर्या देहावसान। स्वामींचा मुक्काम आहे आणि एकाएकी स्वामी उदास झाले आहे भक्तिजनावर। लीळा नंबर उत्तरार्ध 341 डांगुरीच्या देह अवस्था। स्वामी उदास झाले। स्वामी म्हणतात माझ्याजवळ कोणी राहायचं नाही। भट्टोबास वगैरे सर्वच होते, सर्वांवर काय झाले, उदास झाले। इथं कोणी राहायचं नाही, सर्वच जण गेले सर्व। डांगरेश नावाचा कुत्रा आहे, तो बी स्वामींच्या जवळ बसला, तो काही गेला नाही। स्वामी म्हणतात जा ना, तुम्हाला सांगितलं जा म्हणून, ते बी गेले। सामान्य ज्ञान कुत्र्याला असतं, मान सामान्य ज्ञानाच्या पलीकडे आहे। हे तर गेले थोडा वेळ बसले, वापस आले, पण त्या कुत्र्याच्या अंतःकरणावर पश्चाताप झाला। स्वामींनी आपल्याला हाकललं म्हणजे आपल्या जगण्यात काही अर्थ नाही। स्वामींनी आपल्याला हाकललं मग जगायचं कशाला। त्याने एका मोळीमध्ये तोंड घातलं आणि देह संपून टाकलं। थोड्या वेळाने भक्तिजन आले स्वामींच्या जवळ। स्वामी म्हणतात तुम्ही सर्व आले, डांगरेस आला नाही। ते म्हणतात आल्या पाल्या, पोट भरून आला असेल, कुठे गेला असेल म्हणे इकडे तिकडे। स्वामी म्हणतात जा पहा। पाहायला गेले तर एका नाशीमध्ये त्यांनी काय केलं होतं, तोंड खुपसून आपल्या देहाचा त्याग केला। स्वामींजवळ आले, स्वामींना सांगितलं, स्वामी त्या ठिकाणी गेले, त्याला काढलं गेलं। स्वामींनी त्याला स्पर्श केला आणि स्वामींनी स्वतः त्याचा निक्षेप केला। चरित्रामध्ये पहिल्यांदा अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली स्वामी। कुत्र्याचं काय केलं, सुसरच्या विधी केला।
कोणी केला? स्वामी चक्राने. आणि स्वामी म्हणतात मरा मरा पोरे हो तुम्हा पशी सुनेचा, तुम्ही मरा. तुम्ही गेले लाज लावण्यासारखे परत आले. परंतु या श्वानाला वाटलं की आपण जगून तरी काय करायचं, याने देहाचा त्याग केला. हा जो डांगरेश होता हा औसाचा कुत्रा होता. औसाच्या कुत्र्याचं नाव डांगरेश होतं. स्वामींवर त्याचं इतकं प्रेम की प्राण्यामध्ये असून सुद्धा त्यांनी स्वामींच्या ठिकाणी आपलं देहत्याग करून चांगला मार्ग, मुक्तीचा मार्ग अवलंबन केला. आपण माणसाच्या जन्मात आलो परंतु आपण करू शकत नाही. तेव्हा स्वामींनी हा दृष्टांत तेव्हा निरूपण केलेला आहे द्विभार्याचा. अन्वय अनुसरल्याचा देव द्विभार्याच्या दृष्टांताप्रमाणे. चैतन्यापर परमेश्वर तो देव श्रीचक्र सकल जीवाते रक्षिता उद्धरिता हो. कशास्तव? द्विभार्याच्या दृष्टांताप्रमाणे. उपाय न पाहिजे ऐसे काही असे चैतन्यापर परमेश्वर ते अच्युत पद बोलिजे. कशास्तव? द्विभार्याच्या दृष्टांताप्रमाणे. अर्थ एकाशी दोन, या दृष्टांती दोन पुरुष सांगितले. या दृष्टांतामध्ये दोन पुरुष आहेत. एक प्रेम संचारी भक्त आणि वस्तुगुण आणि कोरडे जीव देवता म्हणून असे दोन पुरुष सांगितले. कौनी एक अशी दोन स्त्रिया असते. एका पुरुषाला किती पत्नी होत्या? दोन. एक प्रेमिया सिद्धांते आहे. ईश्वराला जवळ दोन जीव आहे. एक प्रेमी आहे आणि दुसरा कोरडा जीव देवता बदली आहे. एकी आवडती एकी नावडती. त्या स्त्रियेमध्ये एक आवडती आणि एक नावडती. नावडतीच्या ठिकाणी काय आहे? हसणे, खेळणे, जेवणे हे सर्व क्रिया करत होता. त्याप्रमाणे एकी नावडती म्हणजे नावडतीच्या ठिकाणी अन्न म्हणजे साह्य, वस्त्र म्हणजे कर्मनाश, अलंकार म्हणजे योग्यता, नाणे म्हणजे अप्रोक्ष ज्ञान, जेवणे म्हणजे सामान्य ज्ञान, हसणे म्हणजे विशेष ज्ञान आणि खेळणे म्हणजे ब्रह्मानुभूती. हे सर्व नावडतीच्या ठिकाणी परमेश्वर करतात. परी आपण पे ने दी, पर परमेश्वर त्या जीवाला आपण पे देत नाही. कोणाच्या? नावडतीच्या ठिकाणी जे कोरडे जीव देवता बनले त्याप्रमाणे. आणि जे आवडतीच्या ठिकाणी परमेश्वर आपण पे देतात. आवडतीच्या ठिकाणी म्हणजे भक्त. भक्ताला परमेश्वर आपण पे समोर देते, आपली अनुभूती रती देते. भक्त भेदे अनुभवी का अभेदे अनुभवी ऐसा विकल्पती करू. भक्त कसा आनंद घेतो हा कोणी विचार करायचा नाही. आणि आवडती नावडती दोन ठिकाणी सांगितलं, एक ज्ञानी आणि एक भक्त. आवडतीच्या ठिकाणी परमेश्वराचा भक्त जास्त जवळचा आहे आणि नावडतीच्या ठिकाणी जो जीव आहे तो परमेश्वराचा कोरडा जीव देवता भजनिया ज्ञानिया अशा प्रकारचा जीव. म्हणून आपण परमेश्वराचा आवडत बनवायचं आहे. आणि आवडत बनायसाठी आपल्याला परमेश्वराच्या भक्तीचा उपाय करावा लागेल. 14 उपायापैकी उपाय करावा लागेल म्हणजे परमेश्वराच्या आवडतीच्या पांतीत आपण बसू. पुढे दृष्टांत दुर्भगेचा. आपण पे जिथल्यावीन परमेश्वर काहीशी आहे की उदासीन झाल्या, पर सन्निधान न संडित असल्या त्याशी सकळे गोमटे करती जैसा दुर्भग. आपण पे दिले एखाद्याने, परमेश्वराला आपण पण दिलं, सर्वस्व दिलं, परंतु एखाद्या वेळेस परमेश्वर उदासीन झाले. परंतु त्या जीवानी, ज्या जीवावर उदास झाले त्या जीवानी सन्निधान सोडलं नाही, त्यांच्या सन्निधानीच राहिलं. सकळ गोमटे करतात परमेश्वर त्या जीवाला. जैसा दुर्भगेचा, दुर्भाग्य स्त्रीचा दृष्टांत आहे त्याप्रमाणे परमेश्वर हे करतात. उदाहरण देतात, दृष्टांत देतात. कौनी एक दुहा आहे. दुहा म्हणजे दुर्भाग्यशाली स्त्री. ते वाडोवादी कलवडी, वाड्यावाड्यामध्ये, कलवडी म्हणजे झोपडीमध्ये, गावीच्या गावी तिचे सदर्थ बाप भाऊ असते. शेजारी तिचं माहेर आहे आणि माहेरला ते जे भाऊ आहे
पिता आहे, हे सर्व काय गर्भ श्रीमंत आहे, परंतु हिला मात्र गरिबाच्या घरी काय झालं, दिल्या गेलं आणि ती मात्र त्या गरिबाच्या घरी काय होते, आनंदाने राहते. सदार्थ बाप भाऊ असतात आणि तिला अनेक प्रकारच्या इकडे संसारात अडचणी येतात, कारण ती दिल्या जशा घरी गेली की ती अशी परिस्थितीवाले खराब आहे. मग तेव्हा ते आई बाप सदार्थ बाप भाऊ ती येते नेवावरती, चाल तू काय इथं राहायचं. तेव्हा तुमची म्हणे तुमचे पाटाव होय, तुमचे चांगले जरतारी वस्त्र मला नेसल्याने काय होते, असं आला घेताच म्हणणी लागेल. मला जे इथं आनंद आहे तो माहेरी आनंद नाही, कारण मी या घरची सून झालेली आहे, मी या घरची आहे, मला कर्माच्या माध्यमातून मी या ठिकाणी दिलं, हे माझं काय आहे, घर आहे. काही झालं तर मी हे घर सोडणार नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असले तरी तुमच्या श्रीमंतीचा मला गर्व नाही, असं आग घेत ऐशे म्हणून त्याच ठिकाणी राहते. किती एक दिवसांनी ते मळीन रोडकी पाहिल्यानंतर तो पती त्याला अनुकंपा उत्पन्न होते, मग तो तिला संबंध देतो, गर्भसंभूती होते, त्याला पुत्र होतो, मग त्या सर्वांची मालकीण होते. कधीतरी दिवस काय होतात, फालतू. इतकं पूर्वीच्या काळामध्ये बाहेरून आलेली स्त्री सहन करत होती की ते त्या घरी राहायचे. अनेक लोक तिला तिरस्काराने पाहायचे, अनेक लोक सासुरवाद द्यायचे, परंतु ती पोरगी कधी घरी जात नव्हती, ती तिथंच राहायची. आणि तिचे भाऊबंद किती आले ते सांगायचे मला अश्लाघ्यता आहे, परंतु एक दिवस असा येतो की त्या घराची ती मालकीण होते, परंतु धीरज का फल काय होत आहे, मीठ आहे. आताच्या काळात तसं थोडासा त्रास झाला की निश्चित माहेर तिथून निरोप येतो, मी काही येत नाही. सांगायचं तात्पर्य अशी कंडिशन. म्हणून हा दुर्भाग्याचा दृष्टांत. एक दिवस तिने मळकी जोखीम जायला संबंधित तिला गर्भसंधीत पुत्र झाला, अवघ्याची गोसावी झाली. तैसे काही सिद्धांत सांगतात, तैसे कायशे नाही एक अनुचिते परमेश्वर उदात झाले. आपण काहीतरी एक काम वाईट केलं त्याच्याने परमेश्वर उदात झाले, केले सर्व चांगले पण एक काय केलं वाईट केलं त्याच्याने परमेश्वर उदात झाला. मग सन्निधान न संडित तरीही यांनी काय केलं, उदात झाले. परमेश्वर माझ्याशी बोलत नाही तरी बी यांनी काय केलं, सन्निधान न संडित, सन्निधान परमेश्वराचं सोडलं नाही. परमेश्वर मग आपला संबंध देतात, कधीतरी आपला संबंध देतात. अपरोक्षापासून तिन्ही दाने देतात. तो ईश्वराच्या सकळ शक्तीशी गोसावी होय, म्हणजे हे करतात. वाडेस्थानी कर्मभूमी, कलवडस्थानी महाराष्ट्र, दुवास्थानी अनुचित, वस्त्रे मळीन रोडकी दुःखिस्त, ते स्थानी मानसिक दुःख, गर्भसंभूती ते स्थानी पुन संबंध देतात परमेश्वर. पुत्रस्थानी अपरोक्षापासून तिन्ही ज्ञानी, त्याची अवघ्याची गोसावीन ते होय, ते स्थानी प्रमाणद्रव्य होय. हा दृष्टांत गोसाई महादाईचा पती प्रथम बेटी बेलोपुरी निरोपला. म्हणजे अमक्या स्थानी तमकं, तमक्या स्थानी तमकं सांगितलं आणि त्या ठिकाणी स्वामी चक्रांनी हा दृष्टांत महादाईचाला दुर्भगेचा निरोपलेला आहे. पर याच्यात आहे प्रतिष्ठानी गणपतमडी अवस्था चाशी बेटी, भट्टोबासाला निरोपण केलेलं आहे. भट्टोबासाला निरोपण केलेलं आहे. उत्तरार्ध नंबर 65 नंबरची लीळा आहे आणि गणपत मठामध्ये स्वामी चक्रांचा मुक्काम आहे. मागील लीळा झाली आहे. स्वामींनी भट्टोबासाला रुद्धपूरला पाठवून दिलं होतं, येऊ नका सांगितलं होतं. आणि मग जेव्हा निरोप दिला आले तेव्हा तुम्हाला माहीत आहे की गणपत मठामध्ये चाशीच्या ठिकाणी आले, तिथं भेट झाली, रडायला लागले, सुंदर रडायला लागले. तेव्हा एक दृष्टांत दिला होता शिंदे राणेयाचा. त्या शिंदे राणेयाच्या दृष्टांतापुढेच हा दुहाचा काय केला, दृष्टांत दिला की परमेश्वर उदात झाले परंतु त्यांनी सन्निधान सोडलं नाही. आणि सन्निधान सोडलं नाही म्हणून परमेश्वराने त्याला काय दिला, पुन संबंध दिला. आपलं तसं नाही आहे. आपल्याला थोडंसं एखाद्या वेळेस एखादे अधिकरण रागवले तर आपण मंदिरात जाणं बंद, बुवाशी बोलणं बंद,
सर्व सोडून देतो असं करायचं नाही. एखाद्या याच्याने जर उदास झाले तर आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून उदास झाले असं तर होणार नाही. मग आपण आपली काय चूक शोधायचं आणि त्यांच्या सन्निधानीच राहण्याचा काय करायचा प्रयत्न सोडायचा नाही. एक दिवस तरी तो दिवस येईन त्या दृष्टांताप्रमाणे आपण सुद्धा पुनसंबंधाला पात्र होऊ. एक अनुसरती एक ननुसरती बाई क्रियेशी अनुताप पुरच्चर कोमल ज्ञानी विखो विघ्न जो जन्मक्षेपी त्याशी पुनरपी आपला संबंध येते आणि परमेश्वर सर्व दानाशक्ती करती मग तो सकळाला प्रमाण द्रव्य होतो. हे सर्व वचनांचा एकच तात्पर्य आहे की दुर्भाग्याचा आहे आणि जो दुर्भाग्याचा आहे उदास झालेला आहे त्याच्यावर परमेश्वर कधी उदासाचा चांगला आल्यावर त्याला पुनसंबंध देतो. अशा प्रकारचा हा दृष्टांत या ठिकाणी स्वामी चक्राने. कोणी एक दुवा असे म्हणजे कोणी एक दुर्दैवी, दुवा म्हणजे दुर्दैवी, तिला कोणतं सुख नाही, दुर्भाग्यश्री अनुसरलेल्या सन्निधानी तशा प्रकारचा अनुसरलेला आहे परंतु सन्निधानी परमेश्वर त्याच्यावर कशाने तरी उदास झालेले आहेत. मग काय करतात, वाडेच्या वाडी कलवडी, वाडीतल्या वाडीत कलवडीत म्हणजे झोपडीमध्ये, वाडीच्या वाडी म्हणजे हाडियापाडियामध्ये गडीशिडीमध्ये परमेश्वर काय करतात, कुच्चीळ झालेले देह गावीच्या गावी तिचे सदर्थ बाप भाऊ असते, गावाच्या गावाला तिचे सदर्थ बाप भाऊ असती म्हणजे दुसऱ्या मोठ्या माहेरचे बाप भाऊ तिला काय असतात ते न्यावयाती परंतु ही जात नाही. म्हणजे त्याप्रमाणे काय आहे, नेव येते म्हणजे पदार्थाचे दर्शन. न्यायी जसे तुमचे पाटावे सुतावे नेसता असाग्यता तशा प्रकारचं याला मलिनत्व येईल. माझ्या पतिव्रता धर्माला शोभत नाही आणि माझ्यावर परमेश्वर जरी उदास असला तरी मी परमेश्वराचं सन्निधान सोडणार नाही. देवतांनी विघ्न केलं तरी चालेल पण मी परमेश्वराजवळ राहील अशा प्रकारचा तो दुःख सहन करतो. आणि किती एक दिवसाने ती उदासीनता काय होते, परमेश्वराची नष्ट होऊन जाते आणि नष्ट होऊन झाल्यानंतर जसे ते सर्व घराची मालकीन होते तसा हा सुद्धा काय होतो की सर्व परमेश्वराच्या पुनसंबंधाचा मालक होतो आणि त्याला अप्रोक्ष सामान्य ज्ञान उपजून गर्भसंभूती झाल्यानंतर पुत्रसंभूती झाल्यानंतर पुनसंबंध दिल्यानंतर सर्व शक्ती परमेश्वर त्याला काय करतात, दान करतात, सर्वाचा मालक बनवतात. अशा प्रकारचा दुर्भगेचा दृष्टांत सांगितला आहे. पुढे शय्या पाळण्याचा दृष्टांत. सन्निधानी असन्निधानी एकाच सन्निधानी नाही पण तेनेची धर्मे वर्तावे जैसा सन्निधान. सन्निधानी नाही आहे, परमेश्वराचं सन्निधान आपल्याला भेटलेलं नाही पण लोक सन्निधानी राहतात हा दुरून काय करतो आहे, पाहतो आहे. तर ते जसं वागतात तसं हा इकडं वागतो. तो जसा वागतात परमेश्वराच्या जवळ राहत नाही, परमेश्वरापासून लांब आहे पण ते जसे वागतात तसा हा इकडं काय करतो, वागतो. याला म्हणतात शय्या पाळणे. याला काय म्हणतात, शय्या पाळणं. शय्या पाळण म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीबद्दल सेवा करते, आपल्या शय्येवर कोणाला झोपू देत नाही, त्याचप्रमाणे ती दुसरी स्त्री पाहून तसंच करते तर तिलासुद्धा तशाच प्रकारचे होते. याला म्हणतात शय्या पाळण. मग त्याचा अन्वय लावला, आपला दृष्टांत राहिला शय्या पाळण्याचा. कौन एक शय्या पाळण असे ते आपल्या पतीच्या धर्मीवरते, पतीच्या जवळ 24 तास होते. आपल्या पतीची शेजे अनिकारी गोनदी, पतीच्या शेजेजवळ कोणाला येऊ देत नाही. आपण कोणाची वास न पाहे, आपण कोणाची वास नाही पाहत. तियेच्या देखो वेखी तिये ते पुसो पुसो, तिला देखो वेखी दुसरी एक शूद्र जातीची स्त्री आहे, ही उच्च जातीची आहे आणि हे उच्च जातीची जशी करते तशी शेजारी एक शूद्र जातीची स्त्री आहे, ती बी तिचं पाहून तसंच करते. आपल्या पतीच्या शेजारी कोणाला येऊ देत नाही, पतीवर पूर्णपणे विश्वास टाकते, पतीची सेवा करते, तशीच पाहून तेच पाहून हेही करते. याला म्हणतात शय्या पाळण. तेच गती त्याची होय, जी गती तिला झाली ना तेच गती त्या शूद्रेला होते.
तैसे सन्निधानी स्थित पुरुषा, तशा प्रकारच्या सन्निधानी राहणाऱ्या पुरुषाला देखोवेखी पाहून पाहून पुसो पुसो असन्निधानी पुरुष वर्ते, तर जेची गती सन्निधानीच्या पुरुषाला होते तेची गती असन्निधानीच्या पुरुषाला होते. हा दृष्टांत 21 प्रति बेलोपुरी निरोपला. परंतु हा दृष्टांत स्वामींनी पूर्वार्ध 217 शांताबाईचा भेटी तेव्हा निरोपलाय. सुंदर लीळा आहे. शांताबाईचं नाव होतं माईबाई. तिला 2 मुली होत्या. नवरा वारला गेला. बाई पहिली मुलगी विधवा झाली, घरी आणून टाकली. दुसरी मुलगी पती होता पण पिसं लागलं, वेळ लागलं म्हणून घरी आणून टाकलं. दोन्ही मुली घरी आणून टाकल्या. मुली दशावंत. शांताबाईचा विचार करायला लागली, काय करायचं काय करायचं. लोक काही म्हणायचे आणि माणूस टेन्शनमध्ये आला की एकच काम करतो, काय पंख सुसाट. त्या शांताबाईसाठी विचार केला काय करायचं, या संसारात जगण्यात काही अर्थ नाही. मग आपण काय करू, यात्रा जाते आहे द्वारकेला, एक मुलगी पोटाला बांधू, एक मुलगी पाठीला बांधू आणि समुद्रामध्ये काय करू, उडी मारून देऊ. वाईट विचार आहे, निगेटिव्ह विचार आहे. पॉझिटिव्ह विचार नाही, निगेटिव्ह विचार आहे, खराब विचार आहे. त्याच्यामुळं काय झालं, ती घरातून निघाली, पैठणला आली. पैठणला सारंग पंडिताचं तिचं नातं होतं. सारंग पंडितांनी जीवनामध्ये एक चांगलं काम केलं. सारंग पंडिताला भेटल्यानंतर तिचं दुःख सारंग पंडिताला सांगितलं. सारंग पंडित होतं, हिचं गाव होतं वसमत. परभणी जिल्ह्यात आज वसमत आज आहे. त्या वसमतची आहे शांताबाई, माईबाई. ते म्हणतात तुम्ही करताय हे चुकीचं करताय. तुम्ही जाताय द्वारकेत जाताय, एक पोटाला बांधतात, एक पाठीला बांधतात, उडी मारतात. तुम्हाला करायचं करा, पण माझं ऐका तुम्ही. त्याच्या आधी माझं काय करा ऐका. जाता जाता तुम्ही वेरूळवरून जा. वेरूळला चक्रधर स्वामी नावाचे पुरुष आहे. ते कोणाचंही दुःख काय करतात, दूर करतात. तुम्ही एकदा त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून शांत नाही झालं तर मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. ती यात्रा पैठणला वरून वेरूळला आली. वेरूळला हिने सर्व मंदिरं धुंडले आणि मंदिर धुंडल्यानंतर स्वामींची मूर्त पाहिली. कधी बापजन्मी पाहिलेली नाही इतकी सुंदर मूर्त. वरीसा 25 27 भीतरी दिशेवय अशी असलेली सुंदर मूर्त त्या वेरूळला लेण्यात बसलेली आहे. आणि शांताबाईसांनी पाहिलं आणि तिला तिच्या मुलाची आठवण आली की माझा बी मुलगा असाच होता. मग स्वामींनी जवळ बोलवलं. काय बाई काय म्हणे, आम्ही असं आहे आणि माझ्यावर अशी आपत्ती आली म्हणून मी ठरवलं की एक मुलगी पाठीला बांधेल, एक मुलगी पोटाला बांधेल आणि समुद्राच्या प्रांतामध्ये काय करेल, आपलं देहाचा त्याग करेल. तेव्हा स्वामी म्हणतात बाई सोनियाचे फळे 2 आहे आणि तुम्ही जर समुद्रात उडी मारली तर काही तरले बाई, मेलेच की. आपण तर मेलो, त्या मुलीला सुद्धा घेऊन मारलं. तुम्ही असं नका करू. दुःख पाप, पापाचं नरक. दुःख करू नका. पाप होतं, पापाने काय होतं, नरक होतात. काही हरकत नाही, तुम्ही आल्याच. मग म्हणे आता तुम्हाला एक चरणोदक देतो. चरणोदक दिलं आणि जी पिसाट मुलगी आहे तिच्या तोंडावर शिंपा, तिला प्यायला द्या. तिला 10-5 वेळा जो त्रास होता तो रात्रीतून काय झाला, बंद होऊन गेला. मुलगी चांगली झाली. देहाचं अंतःकरणात जे दुःख होतं ते परमेश्वराच्या संबंधाने काय आलं, निघून. जी बाई आत्मघाताला प्रवृत्त झाली त्या बाईने काय केलं, परमेश्वराच्या भक्तीच्या अनुसुद्ध्या भेटीने तिचं अंतःकरण द्रवमय झालं. आणि अंतःकरण द्रवमय झाल्यानंतर तिने आपला सर्व निगेटिव्ह विचार काढून टाकले आणि पॉझिटिव्ह विचार तिच्या अंतःकरणात काय आले आणि त्यांनी काय केलं, सांगितलं, चांगले आलं. आणि स्वामी म्हणतात बाई जा आता तुम्ही द्वारकेला जाताय ना. ते म्हणे जीजी साचोकार कृष्ण तर इथंच भेटला, आता कुठं जाऊ, आता इथंच नाही, स्वामींच्या जवळ राहायचं, मला सन्निधान.
स्वामी म्हणतात मग या मुलीला तुम्ही आता घरी पोचून द्या. ते म्हणे मुलीला घरी पोचून द्या, पण मुलीच्या घरचे देर वगैरे सासरे हे हिला काही सांभाळत नाही, अकलून गेलं. हो जा. आता हे त्यांची हिची वाट पाहत असतील. सासरे बा पुढे येतील, माझी सूनबाई म्हणून काय करतील, सत्कार करतील. पती पुढे येईल, पती तिला अंगीकार करेल. मग कोणी जायचं. शांताबाई म्हणे त्या दुसऱ्या मुलीला एकाईशाला तू जाय. ते म्हणे तू जाय. ते म्हणे तू स्वामींच्या सन्निधानी राह ना, मला पाठव, अशी एकाईसा म्हणते. तेव्हा स्वामींनी ऐकलं. स्वामी म्हणतात बाई काही हरकत नाही, तुम्ही एकाईसा तुम्ही जा, जे तिला इथं होईल तेच तुम्हाला तिथं होईल. याला म्हणतात शय्या पाळणीचा दृष्टांत. अशा प्रकारचा शय्या पाळणीचा दृष्टांत स्वामींनी त्या ठिकाणी निरूपण केला. आणि ती गेली, मुलगी लाईनला लागली, मुलीचा संसार बसून गेला. ही तिथं सोडून आली आणि जिथं इथं स्थिती झाली एकाईसाला, तिथं बी तिला काय झाली, स्थिती झाली. ते बी वेळासारखं करायला लागली. तिच्या घरचे म्हणतात हिचं पिसाट निघालं आणि हिला लागलं. ती तिथं आली, परत शांताबाईचा जवळ ते राहिली. अशा प्रकारची ही लीळा आहे. शय्या पाळणीचा दृष्टांत त्या ठिकाणी स्वामी चक्रांनी सांगितलेला आहे. पुढं आहे सन्निधानी असन्निधान एका असन्निधानी सन्निधान. कशास्तव शय्या पाळणीच्या दृष्टांताप्रमाणे आपण्यापाशी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. आपल्यापेक्षा माणूस संगतीला कसा पाहिजे, हुशार पाहिजे. आपल्यापेक्षा खालचा असला समजून घ्यायचं की आपला बट्ट्या बोल जा. माणूस कशाने बिघडतो, दुसरं काहीच नाही. म्हणून आपण्यापाशी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. कशास्तव शय्या पाळणीच्या दृष्टांताप्रमाणे त्याचे आपल्या जीवनात काहीतरी आदर्श येतील म्हणून अनंत सामाये तेथ अनिक न सामाये, अनिक सामाये तेथ अनंत न सामाये. तो अनंत परमेश्वर अनंत आहे आणि त्याला प्राप्त करायसाठी शय्या पाळणीची काय आहे, गरज आहे. मग 4 स्त्रिया सांगितल्या या दृष्टांत. एक दुर्भगा म्हणजे दुवा, एक इशाळू, दुसरी द्विभार्या आणि चौथी शय्या पाळणी. 4 पतिव्रता 4 बाया सांगितल्या याच्यात, आहे का नाही. 4ही दृष्टांतात मागं 4 बाया सांगितल्या. कौनी एक शय्या पाळण असे म्हणजे पतिव्रता स्त्री. ती आपल्या पतीच्या धर्मी वर्ते. पतीच्या धर्मी काय करते, वर्तते. त्याच्या धर्मी वर्ते. आपल्या पतीच्या शेजे आणि का कोणाला रिगू देत नाही. मानसिक वाचिक शारीरिक अशा प्रकारचा तो पुरुष संपूर्णपणे परमेश्वराच्या ठिकाणी पोहोचतो. आपण कौनाची वास पाहत नाही. जशी ती वास पाहत नाही तसं हा कोणाची वास पाहत नाही. शूद्र म्हणजे खालील जातीची स्त्री. याचा सिद्धांत शय्या पाळण म्हणजे प्रेमसंचारी भक्त. शय्या पाळण कोण आहे, प्रेमसंचारी भक्त आणि वस्तुभजनीय. आणि जे आहेत ते भट्टोबासा उपलक्षणे असन्निधानी तीस पुरुष, हे दोन्ही कोरडे. अशा प्रकारचे ते कोरडे आहेत शूद्रासारखे. आणि ते भक्ताची काय करतात, अपेक्षा करतात. आणि तशाच प्रकारचं त्यांनीही वर्तन केलं तर जसं प्रेमियाला प्रेम झालं तसं परमेश्वर भट्टोबास वगैरे यांना एक प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. हा दृष्टांत शय्या पाळणीचा या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे दृष्टांत पोळले या सुनेचा. सुने म्हणजे कुत्रे. पोळलेलं सून म्हणजे काय, कुत्रे. लापणी काय, कैसे वर्तावे पा ना कायशेने सुख न व्हावे जैसा पोळले या सुनेत. कसं वर्तायचं स्वामींच्या जवळ किंवा हा सन्निधानी आता कसं वर्तायचं. कोणतं सुख नाही पाहिजे, काय पाहिजे, फक्त दुःख. सुख साधने देव न पविजे नायक. सुख साधन दिले की देव प्राप्त होत नाही आणि दुःखाने देव मात्र प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचा पोळल्या सुने. पोळल्या सुनेचा दृष्टांत कसा आहे आपण ऐकणार आहे. पोळले सुने असे त्याशी कौनी सुखाशी नाही. उन्हाळ्यात कुत्रं पाहिलं का तुम्ही, हा हा करतं, जीभ बाहेर काढतं. पाहिलं कधी,
त्या प्रकारचा हा पोळले सुने, म्हणजे त्याची कवनी सुखाशी नाही. वळणी खाली रिगी तरी सुखाशी नाही, कवडला अंत झोपडीमध्ये निघतो तरी सुखाशी नाही. पाण्याचे येत जिथं ओलावा असला तिथं तो काय करतो, बसायचा प्रंडवगण. थंडावा जिथं असला तिथं तो बसायचा काय करतो, प्रयत्न करतो, नाही तर त्याला खूप काय होतो, त्रास होतो. त्याप्रमाणे ते म्हणतात की त्याला कोणी सुख ऐसे अखंड जळत असे तैसे ईश्वर विरही या पुरुष. ईश्वराला दुःख करणारा पुरुष कोणत्याच ठिकाणी काय करतो, सुख मानत नाही. स्थान देखील या सुखाची नाही, प्रसाद देखील या सुखाची नये. वासनिक भिक्षुक भेटे पर सुखाशी नाही, शास्त्र आठवल्या सुखाशी नाही. हा अखंड जळतच राहतो. सर्वप्रणे परमेश्वराच्या प्राप्तीची काय करतो, आशा करतो. हा दृष्टांत गोसाई महादैसा वाराणसी ग्रमणी डोमेग्रामला निरूपण केलेला आहे. लय वेळा गेला हा दृष्टांत. हे लीळा महादाईचा वर्णी वाराणसी गमन निषेध आहे का नाही. 2-3 दृष्टांत झाले, त्याच्यातला हा एक दृष्टांत आला की महादाईसाला स्वामी म्हणते काही वाराणसीला जाऊ नका. ते म्हणे मला जावं लागेल. ते म्हणे नाही जाऊ नका. लय वेळा कॅन्सल केलं पण तरी बी तिला इच्छा झाली. तेव्हा स्वामींना जाण्याची इच्छा आल्यानंतर स्वामींजवळ म्हणते तिथं गेल्यावर कसं वर्तन करायचं. तेव्हा स्वामी म्हणतात बाई पोळले सुनेच्या परी असावे. ते श्वान जसं बिलकुल दुःखी राहतं तसं आपण जातो आहे त्या ठिकाणी, पण सर्व काय करायचं, परमेश्वराबद्दल काय करायचं, दुःख करायचं. त्याच्याशिवाय तुला प्राप्ती होणार नाही. अशा प्रकारचा अन्वय आहे. पोळल्या सुनेच्या परी असावे, एवढंच आहे. पोळले सून असे ते कवने एकी पोळणे. माणूस बाकीचे प्राणी काही ठिकाणी पोळतात, परंतु सुनच का सांगितलं तर प्राणियाच्या ठिकाणी उष्णतेचं तापमान जास्त आहे. सर्वात तापमान अधिक असेल तर कुत्र्याच्या ठिकाणी. त्याला हिवाळ्यात थंडी वाजत नाही. हिवाळ्यात पाहिलं का थंडीत का कुत्रं काकडलं म्हणून, पण उन्हाळा मात्र त्याला सहन होत नाही. तसे वस्तू भजनिया जो मनुष्य अवतारीचा पुरुष आहे त्याशी कवनी सुखाशी नाही, त्याला कोणतंच सुखाशी येत नाही. दृष्टपर काय पण अदृष्टपर सुद्धा सुखाशी येत नाही. प्रीतीचे भेटीकाळीचे अन्न जरी भेटले त्याला तरी सुखाशी येत नाही. वळणे खाली रिगे परंतु तिथं बी सुखाची येत नाही. म्हणजे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे जरी भेटले त्या पुरुषाला तर त्याला सुखाशी येत नाही. कारण त्याला काय पाहिजे असतं, फक्त हे स्थान आहे पण हे परमेश्वराचं स्थान आहे. मला काय पाहिजे, या जागेवर जो बसला तो पाहिजे. एखाद्या वेळेस भिक्षुक भेटला हे त्याचं साधन आहे, पण मला काय पाहिजे, तो पाहिजे. अशा प्रकारचा तो परमेश्वराबद्दल दुःख करतो. हा वस्तू भजनिया त्याला कशा प्रकारचं दुःख करतो, म्हणून पोळल्या सुनेच्या परी असावे. अशा पोळल्या सुनेसारखं होतात. अखंड जळतोच, अखंड जळतोच तो. तशा जसं कुत्र जळतं तशा प्रकारे परमेश्वराच्या विराकारणे हा वस्तू भजनिया काय करतो, अखंड जळतो. पुढे दृष्टांत विरहिणीचा. 3 विरहिणी आहे. पहिली विरहिणी, दुसरी विरहिणी आणि तिसरी विरहिणी. लापनिक आहे त्याचा पदार्थ किंचित सुख व्हावे जैसा विरहिणीचा. त्याच्या पदार्थाने किंचित सुख होतं जशी पहिली विरहिणी. पहिली विरहीण म्हणजे पतीच्या वियोगास्तव दुःख करणारी, तिला काय म्हणतात, विरहणी. म्हणजे पती कुठेतरी बाहेर गेलेला आहे देशावर धंदे वगैरे कमायला आणि तो दिसत नाही, म्हणून पहिली बी दुःख करते, दुसरी बी दुःख करते आणि तिसरी तिघाचाही पती देशावर काय आहे गेलेला आहे, पण तिघांचा दुःख करण्याचा प्रकार वेगवेगळा आहे. म्हणून पहिली विरहिणी, दुसरी विरहिणी, तिसरी विरहिणी अशा प्रकारचं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि तिन्ही दृष्टांताला एकच लीळा आहे. ती लीळा आहे पोळल्या सुनेचे सांगितले होते लीळा. सांगितले पुढे दृष्टांत विरहिणीचा लीळा आहे. उत्तरार्ध 108. मंडलिका विज्ञापनी श्रिये भेटी.
मंडळिका विज्ञापनी श्रिये भेटी उत्तरार्ध 108 हीच लीळा तिन्ही दृष्टांताला चालणार आहे. आता 108 नंबरची लीळा कशी आहे? नाथोबा स्वामींच्या सन्निधानी होते. नाथोबा स्वामींच्या सन्निधानी होते. नाथोबा भिक्षा मागायला जायचे. एकदा काय झालं, एका बाईनी नाथोबाला घरी बोलवलं, घरात बोलवलं, घरात बसवलं, भिक्षा दिली आणि म्हणे तुमच्या स्वामींना सांगा की मला भेटायचं. हा गेला. हा माझ्यासारखा विसराळू होता, विसरून गेला. दुसऱ्या दिवशी परत भिक्षेला गेला. त्या बाईने परत चांगली भिक्षा दिली. म्हणे तुम्ही सांगितलं नाही आम्हाला भेटायचं आहे. विसरून गेला. तिसऱ्यांदा बी विसरून गेला. मग तिसऱ्या दिवशी ते म्हणते तुम्ही जास्त विसरतात. मग त्याच्या जे शर्ट होतं, काय उपरणं होतं, त्याला गाठ मारली. म्हणजे तुला तिथं गेलं आठवण की गाठ कशाची आहे. तरी हे तिसऱ्यांदा गेले तरी बी गाठ मारलेली विसरून गेले. स्वामींनीच गाठ पाहिली ती. स्वामी म्हणता अरे नाथो काय गाठ पाडली हे. मग त्याला पेटलं. काय म्हणतो जीजी काय सांगावं, एक बाई मला दररोज घरात बसवते आणि चांगली भिक्षा देते आणि म्हणते की मला तुम्हाला स्वामींना भेटाय जा म्हणे, तिची इच्छा आहे तर भेट. डोमेग्रामची लीळा आहे. मग काय झालं, ती आली बाई. आल्यानंतर स्वामी बसलेले होते. स्वामींनी तिला बाहेर नेलं. मग नाथोबा आले. नाथोबाने सोबत जायला लागले. बाईसा म्हणते नाथो तू काही जाऊ नको, त्यांना जाऊ दे. मग गेले तर स्वामींनी तिला हुटाला हात लावला. बाई तुम्ही जे म्हणतात तो आनंद आमच्याकडे भेटत नाही. जो पुरुष आणि स्त्री येतात तो आनंद आमच्याकडे नाही. आमच्याकडे विषयानंद नाही. आमच्याकडं तुला आनंद लागत असला तर फक्त कोणता आहे, परमानंद आहे. परमानंद लागत असला तर, बाकी असा संसारिक अनित्य आनंद आम्ही देत नाही. म्हणून तिच्या अशा प्रकारचं त्या बाईच्या हुनटीला हात लावून तिला विषयानंद होता तो काय केला, परमानंद प्रगट केला. तेव्हा स्वामींनी हा दृष्टांत काय केला, पहिली विरहिणी, दुसरी विरहिणी, तिसरी विरहिणीचा तिथं निरूपण केलेला आहे. म्हणून तिन्ही दृष्टांताला एकच लीळा आहे. अन्वय निरंतर परमेश्वराचा विरह व्हावा, निरंतर परमेश्वराची आरती करावी, निरंतर हांगा देव काही वेचले, देवाच्या ठिकाणी वेचले पण व्हावं. हे संपूर्ण जे सांगितलं कशास्तव, म्हणून ते म्हणतात की विरहिणीच्या दृष्टांताप्रमाणे. तर ते म्हणतात कौनी एक विरहिणी असे, तिचा पती बाहेर जातो. दृष्टांत वाचला होता का? हे दृष्टांत, या दृष्टांती देव भजनीचे पुरुष सांगितले. आणि ते विरहिणी बाहेर दुःख करते. तिचा पती देशाउरा जाये, म्हणजे देशावर जातो. परमेश्वर म्हणजे अस्थिपरीचा आचार सांगून उत्तर दिशेला निघून गेले, देशावर गेले. मग तिशी काहीशे नाही सुखाशी नाही. त्या पत्नीला जसं कशाने सुखाला येत नाही तसा हा परमेश्वराचा भक्त जो आहे, म्हणजे वेदवंत दर्शनीय, यांना कशाने सुखाने येत नाही. मग स्थान, प्रसाद, टोपरे, पुडवा टुवा म्हणजे पान ठेवण्याची पेटी, टुवा म्हणजे भिक्षू, अशा प्रकारचं त्याचं दर्शन होतं. आणि हे दर्शन झाल्यानंतर तो ते दुःख काय होतं, विसरून जातो. पहिल्या विरहिणीचा दृष्टांत. म्हणजे पहिल्या बाईमध्ये काय फरक आहे, तर त्याचे कपडे पाहिल्यानंतर ती जरा समाधानी होते की हे त्याचे कपडे आहेत. तो जरी गेला तर हे त्याचे कपडे आहेत. तसं परमेश्वराचे साधनवंत भक्त, स्थान, प्रसाद, पुडवाटुवा हे पाहिल्यानंतर तो काय होतो, समाधानी होतो, त्याने सुखाशी येतो. तशा प्रकारचा हा पहिला विरहिणीचा दृष्टांत. म्हणजे पहिला पुरुष हा असा आहे की पहिली जी पत्नी आहे ती देशावर गेलं तरी त्याचे पती कपडे पाहिल्यानंतर ती काय होते, सुखाशी येते. आता दुसऱ्या विरहिणीचा दृष्टांत.
जवळ तिन्ही सारखेच आहे. दुसऱ्या विरहिणीचा दृष्टांत काय आहे की लापणिक आहे. एकाशी पदार्थी पदार्थ बुद्धी अशी पर सेविता जैसा दुसरा विरहिणीचा. एकाशी पदार्थ बुद्धी आहे पण तिला विरह आहे. कसा विरह आहे म्हणून आता आपण तो दृष्टांत ऐकणार आहे. कौनी एकाचा पती देशाउरा जाय. देशाउरा जातो. रात्री दोघे खाती जेवती. देशाउरा जातं. रात्री जेवण केल्यावर सकाळी तो काय जातो त्याशी दिस लागती. त्याला खूप दिवस लागतात. मग त्याचे विरहे दुःख करी. त्याच्या विरहाने ती काय करते दुःख. मग त्याच्या पदार्थ काही त्याने अधिक दुःखाची होय. मग त्याचा पदार्थ जर पाहिला तर तिला अनेक दुःख होते. हे त्याचा पदार्थ आहे, त्याची पॅन्ट आहे, हे त्याचं शर्ट आहे किंवा हे त्याचं वस्तू आहे अमुक. अशा प्रकारची वस्तू पाहिल्यानंतर तिला काय होतं दुःख होतं. दुःख करी त्याचा पदार्थ काळी त्याने अधिक दुःख होते. मग म्हणे तेने विन काही करावे असती. तो व्हा तोच पाहिजे. त्याचे इष्टमित्र पाहिले त्याने दुःखाचे होतं. ते म्हणे त्याचे इष्टमित्र पण तो व्हावा. तेने विन काही करावे तैसे तेशी काहीशे नाही सुखाशी नाही. तैसे परमेश्वर जीवास वेद दिदला बोध दिदला अनुसरण दिदले. मग परमेश्वराच्या वियोगास्तव दुःख होय. परमेश्वर त्याचे पदार्थ तेने अधिकची दुःख होय. त्याचा पदार्थ होता पर ते त्याचे भक्तिजन भेटती त्याने अधिक दुःखची होय. मग तो म्हणे हा त्याचा भक्तिजन होती पर तो व्हावा. ऐसे तेने विन काहीशी सुखाशी नाही. मग परमेश्वर त्याशी लवकर संबंधित सगळे गोमटे करते. अशा प्रकारचा दृष्टांत आहे. पहिल्या स्त्रीमध्ये काय फरक होता. पहिल्या स्त्रीमध्ये त्याचे कपडे पाहिले त्याच्या वस्तू पाहिल्या की ते सुखाला येत होते. पण दुसरी जे विरहिणी आहे खाऊन पिऊन जेवल्यानंतर तो तिकडे गेला जास्त दिवस लागले म्हणून ती काय करायला लागली दुःख करायला लागली. पण त्याच्या वस्तू डोळ्याच्या समोर पाहिल्या तर आणि काय झालं तिला जास्त दुःख झालं. आणि इष्टमित्र जर पाहिले तर आणि काय झालं तिला जास्त दुःख झालं. हे त्याचे इष्टमित्र आहे म्हणे पण तो पाहिजे आम्हाला. कोण पाहिजे तोच पाहिजे. तशा प्रकारचं परमेश्वराचा भक्त नंबर 2चा तो कसा आहे परमेश्वराच्या स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे सर्व पाहतो परंतु त्याने अधिकच त्याला काय होतं दुःख होते. परमेश्वराचं स्थान आहे. हे परमेश्वराचे भिक्षुक आहे. मला ते नाही पाहिजे. मला काय पाहिजे परमेश्वर पाहिजे. अशा प्रकारचे लवकर दुःख करतात. त्याशी लवकर संबंधाला परमेश्वर त्याला घेऊन जातात. हे दुसरी विरहिणी. आता तिसरी विरहिणी. एकाशी पदार्थ बुद्धी नाही मा शिविल काही जैसा तिसरे विरहिणीचा. पदार्थच बुद्धी नाही आला ते सेवन काही करण म्हणून ते तिसरा दृष्टांत सांगतात. कसा आहे तिसरा दृष्टांत. कौनी एक जरट विरहिणी अशी. जरट म्हणजे खूप जरट झालेली. ती अशी चंदन तैसा चिखल अन्न तैसा माती रामेश्वर बा साखर तैशी धूळ. ही तर वेगळीच ती निबी आहे तिसरा नंबर. पण ही पती निघून गेला म्हणून पती निघून गेल्यानंतर ते तरी म्हणे की हे त्याचे आहे हे मला फक्त तोच पाहिजे. मित्र आहे वस्तू त्याची आहे पण मला ते नाही पाहिजे. आणि ही काय म्हणते अन्न तैशी माती. तो गेल्यापासून मी अन्नाला काय समजते माती समजते. चंदनाला काय समजते चिखल समजते. साखरेला काय समजते धुळी समजते. म्हणजे अन्नावर सुद्धा हिचा विश्वास नाही. इतकं दुःख कोणाकरना करते पती कार्णिक. तशा प्रकारचा परमेश्वर वियोगे विरही हा पुरुष पदार्थ परमेश्वर पदार्थ वासनिक भिक्षुक शांत प्रसाद हे जरी पाहिले तर त्याला अधिक दुःख होतं. आणि तो हा दृष्टांत भांडारेकर पती नांदेडला निरूपण केले. तिन्ही दृष्टांत एकाच लाईनला स्वामींनी निरूपण केले आहे. पहिली विरहिणी दुसरी विरहिणी आणि तिसरी विरहिणी. आणि तिन्हीमध्ये फरक काय आहे. ही तिसरी अत्यंत दुःख करते. एकीची नावे आपड सापड नव्हे आदळ आपड करते तो विखोची नव्हे. अन्न तैशी माती चंदन तैसा
चिखल तैसा चंदन तैसा चिखल, म्हणजे चंदनाला ते काय समजते, चिखल समजते, अन्नाला काय समजते, माती समजते, साखरला काय समजते, धूळ समजते. तशा प्रकारचा 3 नंबरचा पुरुष परमेश्वराचा भक्ती करणारा इतका परमेश्वराकारणे दुःख करतो. कौनी एक जरट विरहिणी अशी अवदृश्य अवताराच्या भजनीचा पुरुष आहे. त्याशी चंदन म्हणजे भिक्षेचं अन्न, ते चिखल म्हणजे ईश्वर विहिता वेगळं, त्याला आवडत नाही. अन्न म्हणजे प्रीतीचं अन्न, ते माती समजतं. प्रीतीचं अन्न म्हणजे एकमेकाला भेटल्या हे प्रीती व्हावी, ते सुद्धा अन्न त्याला मातीप्रमाणे वाटतं. अन्नासारखे भेटीकाळीचे अन्न तो समजतो. धुळी साखरला काय समजतो, धुळी. आणि का समजतो तर त्याला फक्त कोण पाहिजे असतो, परमेश्वर. मला फक्त परमेश्वरच पाहिजे असतो, जगातलं दुसरी कोणतीही वस्तू नको. परमेश्वराच्या संबंधित स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक भेटले तरी त्याच्यावर दुर्लक्ष, फक्त मला काय पाहिजे, परमेश्वर पाहिजे. असे 3 प्रकारचे भक्त परमेश्वराचे भक्ती करणारे पुरुष या जगात आहे. या 3 पुरुषावर 3 बायांचा दृष्टांत दिला. पहिली विरहिणी, दुसरी विरहिणी आणि तिसरी विरहिणी. आलं लक्षात, पहिली, दुसरी आणि तिसरी. त्याप्रमाणे 3 भक्त याच्यामध्ये सांगितलेले आहे. पुढचा दृष्टांत आहे जळ मांडवीचा. ऐशी अशी धर्ममिशे संचरली अविद्या अशेषा धर्माचा अभाव करी. अशा लोकाला जर धर्ममिशे अविद्या संचरली तर अशेषा धर्माचा अभाव करी. जसा जळ मांडवीचा, जळ मांडवी तुम्ही पाण्यावर पाहता, पाण्यावर येते जळ मांडवी, ते पानं राहतात ना, पाणी सर्व झाकून जातं तिच्यावर, त्याला काय म्हणतात तुम्ही, त्याला जळ मांडवी म्हणतात. पाणी आहे असं हे बी राहत नाही, शिवाय नाही, पानं राहता मोठमोठे, त्याला जळ मांडवीला असं माहीत नाही. कौनी एक जळ मांडवीचे रोप उदकात घाली. तो काय करतो, त्याला हौस येते म्हणून एका उदकामध्ये जळ मांडवीचं रोप टाकतो, त्या पाण्यामध्ये घालतो. ते वाऱ्याचे नियोगी, जसं गवत नुसतं वाऱ्याच्या इकडं तिकडं फिरलं की सर्व शेतात पिकापेक्षा काय होतं, जास्त गवत. तर वाऱ्याचे नियोगे त्याच्या मुळी रस बैसे. ते पहिलं झाड लावलं, त्याच्यावर धूळ बसते, आणि धूळ बसली की तिथून अनेक एक बेचाळा उपसतो. असे बेचाळे त्या झाडाचे त्या पाण्यावर होऊन जातात, आणि त्याच्या मुळी अनेक रस बैसे, अनेक बेचाळे उठी. अवघी विहीर जळ मांडवी बरे. पाणी दिसतच नाही, सर्व हिरवीगारनं मोठे मोठे पानं अशा प्रकारची दिसते. उदक आहे ऐशी भावही नाही. मग एक दिवस तो काय करतो, त्याला उपसायचा प्रयत्न करतो. कसं काय उपसलं आहे, उपसायचा प्रयत्न करतो. बाया भरती रंगत निघे, पण ते काही निघत नाही, इतके खराब आहे बेचाळ. ते जळमांडवी इतकी खराब आहे की सर्व पाणी हे करून टाकते आणि आपल्याला हे करून टाकते. म्हणून त्या विहिरीमध्ये ते येऊ द्यायचं नसतं. म्हणून ते रंगत निघे उपसविना तैसे धर्ममिशे संचरली अविद्या. धर्माच्या नावाखाली जर अविद्या संचरली तर अशेषा धर्माचा अभाव करी. अशेषा धर्माचा काय करते, अभाव करते. हा रामदेवाच्या जाडी उपरी पैठणी स्वामींनी हा दृष्टांत काय केलेला आहे, निरूपण केलेला. रामदेवाला स्वामींनी हा दृष्टांत निरूपण केलेला आहे. याचा नंबर आहे उत्तरार्ध 447. उत्तरार्ध 447. देवा करणी जाडी तुनवणे. देवा करवी जाडी तुनवणे. एकदा काय झालं, देव म्हणजे रामदेव स्वामींच्या जवळ बसले. स्वामींच्या जवळ बसल्यानंतर स्वामींना म्हणतात, जीजी माझी विद्या मळली आहे, मला अप्रयत्न आला, माझा जी विद्या आली आहे तुमच्यापासून ते मळीनत्वाला आली आहे, आणि मळीनत्वाला आलं की माणूस वाया जात. ते सांधून द्या, ती तूट सांध झालेली आहे, ती काय करा, जॉईन करून द्या. स्वामी म्हणतात ठीक आहे. 1 महिनाभर तुम्ही काय करा, अटन विजन भिक्षा भोजन करा. भिक्षा मागायची, नदीच्या तीरी भोजन करायचं, एखाद्या देवळी निद्रा करायची, आणि 1 प्रहरभर झाडाखाली हे काय करायची, मी दिलेली जाळी, स्वामींनी दिलेले एक उपरणं होतं ते, त्याला आपण रफू म्हणतो. रफू केलेलं ओळखू येत नाही ना, तशा प्रकारचं रफू, तुनवणे म्हणतात, तुनवून द्यायचं अशा प्रकारचं. म्हणून ते उपरणं, ते जाळी दिली, आणि याला जो विधी विला तो विधी आणि कोणताच केला नाही. रामदेव म्हणजे रामदेव.
तो काय गेला सावखेड्या गेला भट्टाच्या डोल्यावर बसायचा, मस्त जाडी तुनायचा, त्याला आंघोळी घालायची, तूप तेल दही अमुक सर्व खायला भेटायचं. म्हणजे अशा प्रकारचं त्यांनी 1 महिनाभर ते स्वामींनी सांगितलं त्याच्यावर उलटं केलं आणि जाडी तुनून दिली इतकी सुंदर की तुम्ही म्हणणारच नाही की इथून फाटलेली होती ती. रफू तरी काय होईल, इतक्या सुंदर सुंदर ती जाडी काय केली, स्वामींजवळ आला. त्याला वाटलं की स्वामी आता खुश होतीन जाडी पाहून. ती जाडी बाईसानी पाहिली. बाईसा म्हणते काय सुंदर जाडी यांनी तुनली विणली. स्वामी त्या बाई जाडी तुनली पण याची विद्यानी सांगल्या गेली ना. ह्याला जे सांगितलं त्याच्या उलटं केलं. याला सांगितलं होतं की अटन विजन करायचं, भिक्षा मागून नदीच्या तीरी भोजन करायचं, झाडाखाली 1 प्रहरभर म्हणजे 3 तास जाडी तुनायची, एखाद्या देवळामध्ये काय करायचं झोपायचं, हे सोडून दिलं आणि डोलाऱ्यावर बसून काय केलं तुपात ते फक्त खाल्लंच. जाडी तुनल्या गेली पाहिजे, विद्या काही सांगल्या गेली नाही. तेव्हा स्वामींनी हा जळ मांडवीचा दृष्टांत दिला आहे की जळ मांडवी अशी आहे की थोडीशी अविधीला गेला की ते मोठी प्रसोद जाते आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न केला तर त्याच्यापासून तो अलिप्त होत नाही. म्हणून आता अन्वय आहे अविद्येची अनंतद्वारे अविद्याद्वार पांतेची अशी कशास्तव जळ मांडवीच्या दृष्टावर हे जाणी जे तेथ यथेष्ट चेष्टा न कीजे विद्यारूपे अविद्या संचरिका कृपारूपे कशास्तव जळ मांडवीच्या दृष्टांताप्रमाणे. कौनी एक म्हणजे अवदृश्याच्या बदनीचा. जळ मांडवी म्हणजे काय मोह ममता. इथं काय घेतली जळ मांडवी मोह ममता. तथा अविधी तथा काय झालं अविधी रोप उत्कांत घाली म्हणजे हा काय करतो धर्मामध्ये अविधी करतो, धर्मांत घालतो. एवं धर्माचे रूप देऊन संचरतो, लोकाला धर्माच्या गोष्टी सांगतो आणि त्याच्यामध्ये अधर्माचा काय करतो संचार करतो. आणि वाऱ्याचे नियोगे मग काय होतं वाऱ्याच्या नियोगे जसं त्या याच्यावर बसली जळ मांडवर की तिथं बेचाळं दुसऱ्याने बांध झालं त्याप्रमाणे धर्माचे नियोगे मुळी रज बैसे म्हणजे अविद्या बसते तर अनेक तिथं बेचाळा उठी म्हणजे शिष्य शाखा प्राप्त करतो. शिष्य शाखा काय करतो प्राप्त करतो. त्याच्या मुळी बसवशी अनेक शिष्य शाखा प्राप्त करतो. अशा सर्व शिष्य शाखा प्राप्त करतो पण धर्म आहे असा भावही नाही. नुसते शिष्य प्राप्त करतो, सकाळी उठत नाही, पारायण नाही, काही नाही, फक्त एवढंच करणं, बाकीचं दुसरं काहीच नाही. मग न्यायी जसं सांगितलं की शेतकरी कवडिया बाहेर काढे हात घालून बाहेर काढतो तसा हा पुरुष पश्चातापाने काय होतो दग्ध होतो आणि त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. शरीर कष्ट करतो पण मानसिक दुःख शारीर कष्ट त्याला होतात परंतु ते त्याच्यापासून वेगळे होत नाही. एकदा अधर्माने ग्रासला माणूस की तो त्याच्यापासून काय होतो वेगळा होत नाही. त्याप्रमाणे जे अधर्मवंत आहे धर्ममिशे संचरली अविद्या अशेषा धर्माचा काय करते अभाव करी. अशेषा धर्माचा ती अभाव करते म्हणजे नाश करते अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे. पुढचा दृष्टांत आहे अहिर्देशीची या म्हातारीचा. दृष्टांत खूप सुंदर आहे. अहिर्देशीच्या म्हातारीचा आपली लापणिक आहे तरी अभाव करी येतुलेची ना दृष्टीची महंत दुःखात येते. अभावच करतो का नाही दृष्टपर दुःख सुद्धा प्राप्त करून देतो जैसा अहिर्देशीच्या म्हातारीचा. अहिर्देशीचे म्हातारीचा दृष्टांत आहे त्याप्रमाणे. कसा आहे दृष्टांत तो आपण वाचणार आहे. कौनी एक अहिर्देशी म्हातारी अशी. अहिर्देश म्हणजे खानदेश, अहिर्देश म्हणजे खानदेश. आपला लेवा पाटील लोकांचा भाग काही खानदेशमध्ये येत नाही. आपण म्हणतो आम्ही खानदेशमध्ये आहे, मोठ्या उड्या मारतो, पण खानदेशची भाषा काय आहे अहिराणी. तुम्ही पहा भुसावळच्या पलीकडे गेलं जळगावपासून सुरू काय होते अहिराणी भाषा. मला वाटतं भुसावळल्याही बऱ्याच ठिकाणी अहिराणी बोलणार आहे. जामनेरकडेही तेच आहे, पाचोऱ्याकडेही तेच आहे. म्हणून अहिर्देशीची म्हातारी. आपल्या लेवा पाटलाची भाषा स्वामींच्या सिद्धांतात कुठं आली
नाही. मग तेव्हा ते होते का नव्हते हे काही सिद्धांत मला माहीत नाही. पण हे अहिर देश म्हणजे कोणता? खानदेश. खानदेशातली एक म्हातारी आहे, हिला लेंकुरवाडाचे दुःख झाले, हिचे पोरं झाले ना मेले, पती मेला, पोरं मेले. मग महाराष्ट्रीय त्या अहिर देशातून तिकडे गंगा तीरामुळे गेली, महाराष्ट्रामध्ये आली. ब्राह्मण एकाच्या ओसरीवर बसली, कुठंतरी गंगा तीरला एका ब्राह्मणाच्या ओसरीवर राहते, पुराण ऐकायला जाते. मागील लेंकुरवाचे दुःखे, त्या लेंकुरवाशी ओसरी आहे ते टेकू नदी. मागच्या पोराचे दुःख झालेले आहे म्हणून दुसऱ्या पोरायला ते ओसरीवर काही टेकू देत नव्हती. दुसऱ्या पोरांचा ते काय करायची? द्वेष करायची, टेकू नदी, त्याची वास पाहत नव्हती. अशी असता असता काय झालं, ज्या ओसरीवर राहते त्या लेंकुरवाची माय मेली. त्या घरातली जी मालकीन होती ती मेली. आता ती मेली, तो ब्राह्मण म्हणतो, आई तू तर राहतेच इथं, मी जोडेन, तू फक्त काय करायचं? स्वयंपाक करून यांना काय करायचं? खाऊ घालायचं, उकडून खाऊ घालायचं. आता ही त्या दुःखाने इकडं आलेली होती ना, परत ते दुःख अंगवायला पाहिजे होतं का? मग ती विचार करते, जाऊ द्या काही वड पिंपळ लावायचे, आपल्याला काही वड पिंपळ लावायचे, म्हणून ते म्हणतात काय हरकत नाही. असे असता असता काय आलं, लागली स्वयंपाक करायला. पण योग किती उलटे, असं असता असता तो मालक बी वारला. म्हणजे त्या पहिल्या बाईचा मालक बी वारला. मग ती अशी ते पोरं तर पोसायची जिम्मेदारी आली. म्हणजे ज्याच्यासाठी त्याग केला होता तेच काय केलं, परत डोक्यावर बसलं. ते अशी काय करते, मग तेच पोसावे लागे. कांडू दळा जाये, कांडू जाते, दळायला जाते, करंडा कर, त्या ते पोचते. असं असता असता योग आणि खराब, ते पोरं बी वारले, ते पोरंही वारले. मग तिच्या दुःखाशी पारावर नाही. याला म्हणतात अहिर देशीच्या म्हातारीचा असा दृष्टांत की तिने त्या पोरांसाठी त्याग केला आणि कुठंतरी जाऊन चिंतन करू असा विचार केला. परंतु परत त्या ममतेमध्ये ते बिलगली आणि परत जैसे थे वैसे परत एकटीच राहिली, पोरं बी मेले. तशा प्रकारचा परमेश्वर ईश्वरास अनुसरे, एखादा ईश्वरास अनुसरतो. सांडी घरचे लेंकुर्वे काय करतो, तो सांडून टाकतो. मग कृपा मिशे काय करे, शिक्षक इकडं आल्यावर शिष्य परिवार करतो. पहिले तर पोरं होते, पण मग इथं पहिल्या पोरायचा अनुभव याला होता, किती खराब होता आहे ना, खराब होता का नाही पोरायचा अनुभव. परंतु इथं आल्यावर त्यांनी काय केला, कृपा मिशे शिष्य करी, जाऊ दे आपल्याला सेवा करायला कामी येतील म्हणून शिष्य करी. मग ते म्हणितले न करते, ते त्याचं काही ऐकत नाही. मग त्याच्या दुःखाशी पारावर नाही. काय तिकडं सोडलं आणि इकडं बी तेच प्राप्त केलं, त्याशी त्या दुःखाशी पारावर नाही. हा दृष्टांत गोसावी रामदेवाप्रती, रामदेवाला छरदोबा वर पैठणी निरूपण केला. हा दृष्टांत स्वामी चक्रांनी अहिरदेशीच्या म्हातारीचा दृष्टांत छरदोबा भेटी उत्तरार्ध 481 या लीळेमध्ये, उत्तरार्धमध्ये छरदोबाची लीळा आलेली आहे. त्याच्यामध्ये अहिरदेशीच्या म्हातारीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. जसा छरदोबानी सर्व त्याग केला, सर्व त्याग केल्यानंतर एका झाडाची सवय लागली, मग एका ग्रस्ताची सवय लागली, मग एका त्या घरी गेला पोरं झाल्यानंतर डोक्यावर घेतले, हाती शेडी डोळे पाळणा कायाची रे म्हणे नागदेवराव. तेव्हा स्वामींनी त्याला सांगितलं, बाई अहिरदेशीच्या म्हातारी आहे, तिकडचं सोडलं आणि इथं बी तेच प्राप्त केलं. अशा प्रकारचा दृष्टांत स्वामी चक्रांनी अहिरदेशीचा सांगितलेला आहे. याचा अन्वय कृपारूपे अविद्या संचरे का विद्यारूपे संचर. दृष्टांत मोठा उद्या घेऊ. प्रश्न राहिलेले आहे. चंद्रकला पाटील नागपूर. हां, विशेषाची सेवा करणे योग्य का अयोग्य, केल्यास काय फायदा होते? हा, विशेषाची सेवा करणे योग्य आहे का अयोग्य आहे? केल्याने काय होते? विशेषाची सेवा करणे अयोग्य नाही, योग्यच आहे. देवानेच सांगितलं आहे, इंद्रिया पूजा अवसरी काढीजे, पुष्प एक वाईजे, नमस्कार कीजे, सकृत सेविजे, अति यत्न
की ज्यात येत ना सांभाळ करा, त्याच्याने योग्यता होईल. परंतु विशेषाची सेवा केल्यानंतर तुम्हाला परमेश्वराचा प्रेम होईल हे काही सांगता येणार नाही. प्रेम होईल का नाही हे सांगते. अयोग्य काही नाही, योग्य आहे, करायला काही हरकत नाही. विशेषाची व्यवस्था करणं हे आपलं काम आहे, परंतु त्यासोबत अधिकरणाचं दास्य लागेलच जर परमेश्वराची प्रेम पाहिजे असलं तर. याच्याने योग्यता होईल पण कमी होईल, प्रेम होणार नाही. रामकृष्ण नेमाडे दंते गोपालदास यांनी चंदनवन येथे अण्णा वांचून देहत्याग केला. राजाने दिव्य ज्योत रात्री पाहिली. राजा दुःखी झाला. मग त्यांचा दोष राजाला लागेल किंवा सेवकाला लागेल. दंते गोपालदास यांना काय प्राप्ती झाली? हा, दंते गोपाळदास चंदनवंदन माहीत आहे आपल्याला. त्या चंदनवंदनला दंते गोपाळदासाचा अण्णा वाचून जीव गेलेला आहे. कारण मग आमच्या स्वामींचा नियम होता अटन विजन भिक्षा भोजन. भिक्षा मागून आणायची, आपल्या ठिकाणी प्रसाद सेवा करायची, नंतर जेवण करायचं. पण त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता. राजाने मोठं छत्र लावलेलं होतं आणि छत्र लावलेलं असताना त्या ठिकाणी हा भिक्षा मागायला गेला. ते म्हणतात नौकर की तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही जेवू शकता, पण आम्ही वाढवून देणार नाही. कारण कुठंच नाही. तर तिथे गेला, 2-3 वेळा गेला तर 2-3 वेळा त्याला असंच उत्तर मिळालं. अण्णा वाचून त्याची काय झाली, देह गेला. त्याच्या देहातून ज्योत निघाली आणि ते त्यानं राजाने पाहिली. राजा तिथं आला आणि पाहिलं की हा कशाने मेला. म्हणे हा अण्णा वाचून मेला. आपण छत्र लावलं ना, अण्णा वाचून मेला म्हणून नोकराला बोलवलं गेलं. का रे तुम्ही यांना अन्न का दिलं नाही? ते म्हणे तुमची आज्ञा होती की बुवा कोणालाही वाढून द्यायचं नाही, म्हणून मी अन्न दिलं नाही. राजा वैतागला, अन्न छत्र बंद केलं. आता त्याला काय होईल, त्या नोकराला काय होईल? आता नोकरा राजाच्या अधीन होते. राजाचाही अधिकार आणि नोकराचाही अधिकार नव्हता की अशा पात्राच्या ठिकाणी भजन घालून अधिकार प्राप्त व्हावा. प्रेमाचा तो नसेल म्हणून तो जोडला गेला नाही आणि दंतोबासाला देहाच्या पालटीपून संबंध झाला. मंदा ढोणे बोला. विकल्पाने वाया जातो आणि विकाराने जात नाही, हे कसे काय? विकाराने वाया जातो आणि विकल्पाने जात नाही असं नाही. विकाराने जात नाही आणि विकल्पाने जातो, बरोबर आहे. विकार हा दोष परमेश्वराने प्रथम उल्लेख द्वितीय उल्लेख माफ करायलेला आहे. जोपर्यंत आवृत्ती सेवना करत नाही तोपर्यंत परमेश्वर माफ करतात. परंतु विकल्पाचा दोष असा आहे की त्याचा परमेश्वरावरचा विश्वास सोडून गेला. विकाराचा दोष असा आहे कधी प्रमादही घडला तर त्याचा परमेश्वरावरचा दोष विश्वास जात नाही, तो डबल आचरण करू शकतो. पण विकल्प म्हणजे परमेश्वरावरचा विश्वास जाऊन देवतेलावर विश्वास टाकणे म्हणजे देवता भक्ती पत्करणे म्हणजे परमेश्वराचा विश्वास जाणे. म्हणून विकल्प दोष हा सर्वात खराब आहे. विकार दोषाला उरी आहे, विकल्प दोषाला उरी नाही. देवीदास एनकुरकर कल्याण. 6 सन्निधानी दास्य कोणते व त्याचे नाव काय? 6 सन्निधान येऊन गेले ना, आता दृष्टांतामध्ये येऊन गेले काल का काय. ते 6 सन्निधान आहे. भक्ताचे सन्निधान, ज्ञानाचं सन्निधान, प्रेमाचं, ज्ञानाचं, अनुसरणाचं असे आहे सन्निधान, कर्माचं असे सन्निधान आहेत. धनराज निंबाळे. महान भाव पंथात होणारे सण किंवा जन्मोत्सव निमित्त शुभेच्छा देणे योग्य का अयोग्य? मानवा पंथात होणारे सण यांच्या शुभेच्छा देणं योग्य का अयोग्य? आता हा विचार प्रत्येकाने टाकणाऱ्याने करायला पाहिजे. माझं तरी मत सांगतो की आपण ज्या अवतार आहे, स्वामी चक्र अवतार दिन असो, का गोविंद प्रभू बाबाचा अवतार दिन असो, का चक्रपाणी बाबाचा अवतार दिन असो, का दत्तात्रय महाराजाचा अवतार दिन असो, कोणत्याही अवताराचा दिनाची शुभेच्छा देण्याच्या तुम्ही लायकीचे आहेत का, हा प्रश्न पहिले पाहिजे. शुभेच्छा कोणाला दिल्या जातात? आपल्या गुरुला आपण शुभेच्छा देतो, जन्माच्या शुभेच्छा. असं नाही. या गोविंद प्रभू बाबाच्या अवतार दिनिमित्त त्या गोविंद प्रभूच्या चरणी माझे शतकोटी दंडवत प्रणाम अशी व्याख्या टाकणं हे योग्य आहे. बाकी तुम्ही शुभेच्छा 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 हे काय जीवाला शुभेच्छा देताय हो? तो परमेश्वराचा अवतार दिन आहे, परमेश्वराचा वाढदिवस. त्याच्या ठिकाणी नतमस्तक होणे म्हणजे शतकोटी काय करणे, दंडवत करणे हा विधी. आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसाला सुद्धा शुभेच्छा नाही द्यायच्या. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या चरणाशी माझे शतकोटी दंडवत
प्रणाम असं म्हणणं योग्य आहे असं मला वाटतं. पण टाकतात, बऱ्याच लोकांनी टाकलं, तसे माझ्यासमोर बसणाऱ्यांनी बी टाकले, त्याचा काही वाद नाही, पण टाकल्या. परंतु सुधरून जायला पाहिजे. कधीच शुभेच्छा आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला द्यायच्या नाही, आपल्यापेक्षा लहान्या माणसाला द्यायला काही हरकत नाही. आणि तुमच्यापेक्षा जर ते लहान असले तर तुम्ही शुभेच्छा देऊ शकता, ते तुमचा प्रश्न आहे. आता गोविंद प्रभू तुमच्यापेक्षा मोठे आहे का लहान आहे हे तुम्हाला माहीत, मी काही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. बरोबर आहे. धनराज पाटील, धनराज निंबाळेचा प्रश्न होता, बरोबर आहे का? दिगंबर नेमाळे, हां बोला. अस्थिपरीचे 9 पुरुष म्हणजे काय? अस्थिपुरीचे 9 पुरुष आहे. चातुर्थांशिया, अर्धा आर्या, पौण आर्या, संपूर्ण आर्या, दर्या, साधनाचा दर्या, साधनाचा, ईशाळू, डिंगरा, अनाधिकारी आहेत, असे 9 पुरुष आहेत. बरं, हे अस्थिपरीचे 9 पुरुष आहे. याच्यामध्ये 9 जणांनीच सुद्धा अस्थिपरीचा आचार केला. तर शेवटचा जो ईशाळू आहे त्यालासुद्धा पुनसंबंध होतो, पण 12-12 वर्षांनी काय होतो, लेट होत चालतो, परंतु त्याचा जन्म वाया जात नाही. चातुर्थांशाला फक्त पुनसंबंध 12व्या वर्षीच परमेश्वर भेट देता, त्याच्यानंतर 12-4 16, 16-4 4 वर्ष लेट बाकीच्याला काय होतो, संबंध होतो. श्री गोविंद प्रभू महाराज यांना राऊळ माय राऊळ बाप असे का संबोधले जातात? राऊळ माय राऊळ बाप गोविंद प्रभूला का संबोधले जातात म्हणजे पूर्ण लीळा चरित्र तुम्ही जर वाचलं तर गोविंद प्रभू बाबांचं नाव घ्यावं की गोविंद प्रभू बाबा हजर. गोविंद प्रभू आले असते तर माझं हे काम करून दिलं असतं, केलं. गोविंद प्रभू आले असते माझी पाठ घासून दिली असती तर स्वामी हजर. गोविंद प्रभू आले असते माझ्या बालकाला सांभाळलं असतं, गोविंद प्रभू बाबा. म्हणजे सर्व आई बापाप्रमाणे प्रत्येकाच्या कामामध्ये सदोदित तत्पर असणारे आमचे राऊळ माय. आज ज्या अवताराची अवतार दिन आहे, असा जो गोविंद प्रभू बाबाचा अवतार, त्या गोविंद प्रभू बाबाच्या अवताराच्या दिवशी गोविंद प्रभू बाबांनी 125 वर्षामध्ये त्या रुद्धपूरला प्रत्येकाच्या अडचणीमध्ये काय केलं, सहकार्य केलं. म्हणून प्रत्येक घरातला व्यक्ती त्या राऊळांना काय म्हणायचं, राऊळ माय राऊळ बापांनी पदवी दिली आहे, त्या पदवी दिली आहे की राऊळ माय राऊळ बा. माय बापासारखं आमचं पालन पोषण करतात, आमच्याकडं लक्ष देतात, म्हणून त्यांना राऊळ माय राऊळ बा. परमेश्वराचे मुख्य स्थान खूप आहे महाराष्ट्रामध्ये, मग रुद्धपूरलाच परमेश्वरपूर. महाराष्ट्रात परमेश्वराचे स्थानं भरपूर आहेत, महास्थानं. मग रुद्धपूरलाच परमेश्वरपूर का म्हटले तर गोविंद प्रभू बाबाचा सदोदित 120 वर्ष म्हणा, 125 वर्ष म्हणा, स्वामींचा रहवास तिथं होता आणि त्याच्यामुळे ते पवित्र रुद्धपूर झालेलं होतं. ना आमच्या स्वामींनी स्वतः त्याला महिमा गायली की तुम्ही जर परमेश्वरला जाता तर पावला पाऊल गोमटे. तिथं कसं आहे, पावला पाऊलाला गोमटे आहेत. त्याच्यामुळं स्वामी चक्रांनी गोविंद प्रभूच्या बद्दल जात असताना खूप मोठं रुद्धपूरचं श्रेष्ठत्व वर्णन केलं. स्वामी चक्रांनी स्वतः गोविंद प्रभूच्या चरणाची धूल आपल्या कपाळाला लावली. हा आदर्श गुरुचा शिष्याने असं गोविंद श्री प्रभू बाबा आमच्या स्वामी चक्रांनी केलं. म्हणून ते गोविंद प्रभूचं रुद्धपूर आजही अत्यंत पवित्र आहे. 12-12 कोसापर्यंत, 12-12 मैलापर्यंत त्याची पवित्रता पूर्वीचे लोक जपत होते. आता माहीत नाही, पण पूर्वीचे लोक जपत होते. अशा प्रकारचं ते परमेश्वरपूर, त्याला तेव्हा रुद्धपूर म्हणतच नव्हते, ते काय झालं परमेश्वरपूर. पण पुढं जाऊन करता रिद्धपूर झालं आणि रिद्धपूरचं आता रितपूर होऊन गेलं. आता पुढं काय होईल माहीत नाही. बस, दंड.